बघा एकदम जोशमध्ये US 43 एवढा जोरात का चालवतोय। चेयरमैन और बहुत सारे लोगों को बुलाया था और उन्होंने सर्वसम्मति से हमको दिया कि आगे की कार्रवाई जारी रखी। शुभ सकाळ मित्रांनो, एक नवीन दिवसाची सुरुवात आज नव्या ब्लॉगने। आता आपण शिवधनुष्य उचललंच आहे, चॅलेंज मी स्वतःलाच घेतलं आहे की डेली ब्लॉग आपण टाकू। तुम्ही म्हणाल मी कुठे आहे सध्या, तर आपण आपली बुलेट आणलेली आहे सर्व्हिसिंगला। तर मी आहे हायवेला, म्हणजे आपलं तुम्ही बघू शकता मुंबई गोवा महामार्ग, म्हणजे पनवेल गोवा आपला इथेच आहे। इथे सगळी इंडस्ट्रियल एरिया आहे, तर तिथे मी आता आलो, बाईक सोडलेली आहे। आता मित्र येतो आपला महेश घ्यायला, जाणार आहोत। तुम्ही मीटिंग आहे फेडरेशनची, त्यानंतर दिवसभरात काय होणार आहे तुम्ही बघणारच आहात। रोज रात्री आता साधारण 9-1 वाजता आपले रोज ब्लॉग येतील। मी जसं हे चॅलेंज घेतलं स्वतःसाठीच, बघूया कितपत जमतंय। चला व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो। वातावरण बघू शकता, पाऊस पडून गेलेला आहे, थोडं छान असं वातावरण झालं आहे। थोडं ऊन कमी आहे पण बरं वाटतंय जरा, त्याच्यामुळेच। पूर्ण इंडस्ट्रियल एरिया आहे बघा। आपली बाईक दिलेली इथे हॉलमार्क एनफिल्डचं शोरूम आहे। सिग्नल निघाला आहे, बघू आपण महेशची वाट बघूया। महेश आला का निघूच। मित्रांनो महेश घ्यायला आलाय, मग आता मला शोधतोय, मी ह्याची वाट बघा तिकडे थांबलोय। हे इकडे मित्रांनो महेश पण आलाय। आता चला आम्ही चाललो मीटिंगला खारघरला, चला। खारघरमध्ये बघू शकताय पहिल्या पावसाचं पाणी किती साचलंय। बघा आजच्या काय पाऊस आहे, येऊन गेलाय पण जोरदार आलाय। मित्रांनो आता आपण खारघरमध्ये एंटर केलंच आहे आणि हॉलवर आता पोचूच। चला आता भेटूया डायरेक्ट हॉलवरती। मीटिंग संपल्यानंतर पुन्हा तुम्हाला भेटतो। थोडं मीटिंग मध्ये काय होतंय तेही तुम्ही बघा। चलो मित्रांनो मीटिंग मध्ये भेटू डायरेक्ट। समझ में आ रहा है तो हाथ खड़ा करो, मैं रिपीट करेंगे। चेयरमैन और बहुत सारे लोगों को बुलाया था और उन्होंने सर्वसम्मति से हमको दिया कि आगे की कार्रवाई जारी रखी। आप लोगों को बोला कि हाईकोर्ट में 250 डिपॉजिट करना है, दे दिया। कुछ लोग बोलते ये फेडरेशन बेकार का पैसा मांग रही, लेकिन आप लोगों का भरोसा है फेडरेशन के ऊपर, तो 250 उसमें से 125 हमने डिपॉजिट कोर्ट में ऑलरेडी किया, तो आपका वो पैसा ऑलरेडी कोर्ट को गया है हाईकोर्ट में। फिर हमने बड़े बड़े वकील इधर भी लिए थे, सुप्रीम कोर्ट में भी एक हेयरिंग का फी 6 लाख 6.5 लाख हुआ है, उसका भी आपने ब्लैंकेट सैंक्शन दिया था। तो आई मस्ट थैंक यू ऑल कि आपने हमको प्रोफेशनल बनाया, इसीलिए हमारा केस ये इतनी अच्छे कंडीशन में आगे चल रहा है। तो अभी जब फाइनल हियरिंग होगा तो हमको और अच्छे वकील और मेहनत करना पड़ेगा, जो हो जाएगा 100%। मित्रांनो पाठीमागे जो हॉल दिसतोय त्या हॉलला मीटिंग होती, मी आता ती पाहिली।
फेडरेशननी मीटिंग ठेवली होती महापालिकेच्या विरोधात. महापालिकेने लावलेला कर जो आहे त्याच्या विरोधामध्ये ही मीटिंग होती. चला मीटिंग झाली, आता आपली बाईक झाली का बघूया आणि शोरूममधनं बाईक कलेक्ट करू. आहे माझ्यासोबत. आम्ही आता निघालो शोरूमकडे. खारघरमधनं निघालो पनवेल. फायनली खारघर फिरून झाल्यावर त्यांना टॅक्स नाही. खारघर फिरून झाल्यानंतर आम्ही आपल्या मेन हायवेला लागलेलो आहे. एकदम जोशमध्ये MS43 एवढा जोरात का चालवतोय. मित्रांनो, आता आपण फेडरेशनची मीटिंग अटेंड करून आलो. ती मीटिंग एवढ्यासाठीच होती. थोडक्यात तुम्हाला समजलंही असेल व्हिडिओत. आता ज्यांनी व्हिडिओ स्किप न करता पाहिला त्यांना समजलं असेल. तर मित्रांनो, कसं होतं की आमची महापालिका ही यांनी स्थापन केली, पण त्याला एक कर हा जो आहे हा जास्त प्रमाणात लावण्यात आलेला आहे आणि त्या कराविरोधात ही फेडरेशन फाईट करत होती. त्यातलं पहिला निकाल लागल्यावर झालेला आहे. म्हणजे 4 वर्ष माफ झाली, जी गरजेचीही नव्हती. आणि आता पुन्हा पुढची 4 वर्षाचा आहे. फक्त त्यांनी त्या टॅक्सला त्यांनी दंड म्हणून लावलाय. तो दंडाच्या विरोधात आता कारवाई होईल आणि केस चालू आहे आणि शक्यतो 100% निर्णय लागेलच याची आम्हाला खात्री आहे. मित्रांनो, छोटासा व्हिडिओ होता. आता बाईक घेऊन घरी जाईनच. बाईक रेडी असेलच. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय. आणि डेली ब्लॉगचा प्रयत्न चालूच आहे. एक दिवस गॅप करून पण येतीलच. भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय.